मंडळी, झाडी, डोंगर, हॉटेल, झोप आता. काय राव मज्जा आहे. हे स्टिकर साठवतात का? व्हॉट्सॲपवर इमोजी वापरणाऱ्या आपल्या पिढीला मराठीतल्या भन्नाट स्टिकर्सची सवय हाईकने लावली होती. शाळा कॉलेजच्या दिवसात प्रायव्हसी जपण्यासाठी हिडन चॅट वापरणाऱ्या तरुणाईचा हाईक हा गळ्यातला ताईत बनला होता. पण आज हे हाईक मेसेंजर कुठं दिसत नाहीये. 1.4 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 10,000 कोटी रुपये या मूल्यांची युनिकॉर्न बनलेली कंपनी अचानक एका रात्रीत कशी गायब झाली? गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून हे ॲप अचानक हटवण्यात का आलं? आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण हाईकचा उदय, त्याचा सुवर्णकाळ, तोटा, चुका आणि शेवटी ते गायब होण्यामागची संपूर्ण इन डेप्थ कहाणी सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी स्वप्नील. आपण पाहताय विशेष भारी. हे हाईक मेसेंजर नक्की काय होतं ते आधी समजून घेऊ. हाईक हे केवळ एक चॅटिंग ॲप नव्हतं, तर ते भारतीय संस्कृती आणि यूथची आवड लक्षात घेऊन डिझाईन केलेलं एक स्वदेशी मेड इन इंडिया सोशल प्लॅटफॉर्म होतं. 12 डिसेंबर 2012 रोजी हे ॲप मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलं. त्या काळात व्हॉट्सॲप अतिशय साध्या स्वरूपात होतं आणि वापरायलाही सोपं होतं. पण हाईकने लोकांना भावना व्यक्त करायला शिकवलं असंच म्हणावं लागेल. खरं तर हाईक स्टिकर फीचरने खरा धुमाकूळ घातला. काय राव मज्जा आहे, झोप आता, अशा आपल्या रोजच्या बोलण्यातले डायलॉग्सचे हजारो स्टिकर्स हाईकने आणले. त्यावेळेला आपल्याला डिजिटल स्टिकर्स नावाचा हा प्रकार हाईकमुळेच कळाला. बरं, ह्या जरी आठवणी असल्या तरी ही कंपनी कशी उभी झाली? तर कविन भारती मित्तल हे हाईकचे संस्थापक आणि सीईओ होते. कविन हे भारतातल्या दूरसंचार क्षेत्रातील अब्जाधीश उद्योगपती आणि भारती एअरटेलचे संस्थापक सुनील भारती मित्तल यांचे सुपुत्र आहेत. स्थापना आणि लॉन्चिंग 12 डिसेंबर 2012. कविन यांनी लंडनच्या इम्पेरियल कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर भारतात येऊन भारती सॉफ्ट बँकच्या माध्यमातून हाईकची पायाभरणी केली. 2014ला हाईक लॉन्च झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षात हाईकचे युजर्स 1 कोटी पार झाले. भारतीय तरुणांनी या ॲपला डोक्यावर घेतलं. त्यानंतर युनिकॉर्नचा दर्जा त्यांनी ऑगस्ट 2016 जपानच्या सॉफ्ट बँक आणि चीनच्या टेन्सेंट या दिग्गजांकडून सुमारे 1100 कोटी रुपयांचं फंडिंग मिळवलं. 2016 मध्ये हाईकचं एकूण मूल्यांकन 1.4 बिलियन झालं. अवघ्या 3 ते 3.5 वर्षात युनिकॉर्न बनणारी हाईक ही भारतातील सगळ्यात मोठी तरुण टेक कंपन्यांपैकी एक ठरली होती. त्यानंतर त्यांच्याकडे 15 कोटींपेक्षा जास्त नोंदणीकृत युजर्स होते. बरं, एवढं जोमात चाललेलं हे ॲप बंद का बरं पडलं? तर त्याचं झालं असं की यामागे काही मोठ्या धोरणात्मक चुका आणि मार्केटमधले बदल होते. सुपर ॲप बनवण्याचा अट्टाहास टेन्सेंट कंपनीने लावून धरला. त्या टेन्सेंटची हाईकमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक होती. WeChat चीनमध्ये मेसेजिंग, पेमेंट, न्यूज, कॅब बुकिंग, शॉपिंग अशा सगळ्या गोष्टी एकाच ॲपमध्ये पुरवायचे. कविन भारती मित्तल यांनीही हाईकला भारताचं सुपर ॲप बनवायचा प्रयत्न केला. त्यांनी हाईकमध्ये मेसेजिंग सोबत न्यूज, क्रिकेट स्कोअर, हाईक वॉलेट, UPI पेमेंट, कॅज्युअल गेम्स, डिस्काउंट कुपन्स अशा सगळ्या गोष्टी एकत्र टाकल्या. परिणामी हे ॲप जड झालं आणि त्या काळात भारतातील बऱ्याच लोकांकडे कमी रॅम असलेले 1 GB 2 GB रॅम असलेले मोबाईल असायचे. त्यामुळं हाईक फोनमध्ये हँग होऊ लागलं आणि युजर्सला त्याचा त्रास होऊ लागला. म्हणून युजर्स व्हॉट्सॲपकडे वळायला लागले. त्या काळी व्हॉट्सॲपवर स्टिकर्स जरी नसले तर काही इमोजी होते. व्हॉट्सॲपचा सोपेपणा होता. चॅटिंग करता येत होतं, फोटो पाठवता येत होते. घरातील लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना व्हॉट्सॲप वापरायला सोपं जायचं. तर हाईकचा इंटरफेस हा कन्फ्युजिंग करणारा बनला होता. खूप पसारा झाल्यामुळे नवीन युजरला हाईक वापरायला जड झालं होतं. त्यामुळे त्यांनी व्हॉट्सॲपला पसंती दिली आणि त्यातल्या त्यात 2016 मध्ये रिलायन्सचं जिओ आलं. हाईकच्या अस्तित्वाला सगळ्यात मोठा धक्का त्यांनी दिला. जिओ येण्यासाठी लोक डेटा वाचवण्यासाठी हाईकचे ऑफलाईन मेसेजिंग आणि फ्री SMS फीचर्स वापरत असायचे. 2016च्या शेवटी जिओने भारतभरात 4G इंटरनेट मोफत आणि स्वस्त केलं. त्यात इंटरनेट अनलिमिटेड झाल्यामुळे हाईकचं ऑफलाईन फीचर्स निरुपयोगी ठरलं. त्याचवेळी व्हॉट्सॲपने फ्री व्हॉइस कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंग आणून संपूर्ण बाजारपेठ काबीज केली. हाईकवर 15 कोटी युजर्स असूनही कंपनी शून्य कमाई करत होती. जाहिराती नव्हत्या, सबस्क्रिप्शन नव्हतं, सर्व्हरचा प्रचंड खर्च, शेकडो कर्मचाऱ्यांचे पगार आणि मार्केटिंगवर झालेला हजारो कोटींचा खर्च यामुळे कंपनीला दरवर्षी प्रचंड तोटा सहन करावा लागला. त्यात शेवटी गुंतवणुकीचा पैसा संपत आला आणि कमाईचा मार्ग सापडेनासा झाला. 2018 ते 2020 दरम्यान युजर्सनी हाईककडे पाठ फिरवली आणि व्हॉट्सॲपने भारतीय मेसेजिंग मार्केटवर 90% पेक्षा जास्त ताबा मिळवला. कविन भारती मित्तल यांच्या लक्षात आलं की व्हॉट्सॲपशी थेट मेसेजिंगच्या शर्यतीत जिंकणं आता अशक्य राहिलेलं आहे. त्यानंतर ही ॲप परत आणण्याचे देखील प्रयत्न झाले. पण 2019 कविन मित्तल यांनी सुपर ॲपचा पसारा हटून पुन्हा एकदा हाईक स्टिकर चॅटवर लक्ष केंद्रित करायचा शेवटचा प्रयत्न केला.
पण तो देखील निष्फळ ठरला. त्यानंतर 6 जानेवारी 2021 रोजी कविन भारती मित्तल यांनी ट्विटरद्वारे जाहीर केलं की हाईक स्टिकर चॅट अधिकृतपणे बंद करण्यात येत आहे. आणि 16 जानेवारी 2021ला हे हाईक मेसेंजर ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवरून कायमचं काढून टाकण्यात आलं. त्यानंतर युजर्सना त्यांचा डेटा बॅकअप घेण्यासाठी विशिष्ट मुदत देण्यात आली होती. अशा प्रकारे एका भारतीय टेक जॉईंटचा आणि अब्जावधी डॉलरच्या मेसेजिंग ॲपचा प्रवास हा 16 जानेवारी 2021 रोजी कायमचा थांबला. मंडळी, हाईक सोबत आपल्या बऱ्याच आठवणी जुळलेल्या आहेत. हाईकवर आपल्या रोजच्या भाषेतले स्टिकर्स असायचे. सिक्रेट चॅट, हिडन चॅट आणि एकाच फीचरने हाईकला कॉलेजमधल्या पोरांमध्ये तुफान लोकप्रिय बनवलं होतं. त्याला विशिष्ट पासवर्ड आणि स्वाईप केल्याशिवाय ती चॅट कोणालाच दिसत नव्हती. घरच्यांनी किंवा मित्रांनी फोन हातात घेतला तरी तुमचे पर्सनल मेसेज पूर्णपणे सुरक्षित राहायचे. हाईक डायरेक्टमुळे इंटरनेट किंवा डेटा नसेल तरी सुद्धा 500 मीटरच्या रेंजमध्ये वायफाय डायरेक्ट तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही मित्रांशी मोफत चॅट करू शकत होता आणि फाईल शेअर करू शकत होता. त्यामुळे ते अधिकच लोकप्रिय होतं. समोरच्या व्यक्तीकडे स्मार्टफोन नसेल किंवा इंटरनेट नसेल तरी तुम्ही हाईकवरून पाठवलेला मेसेज समोरच्याला साधा टेक्स्ट SMS म्हणून देखील जायचा, तोही मोफत. प्रत्येक चॅट स्क्रीनला वेगळी बॅकग्राऊंड थीम देण्याची सोय हाईकने व्हॉट्सअपच्या खूप आधी दिली होती. त्या काळात मित्रांच्या ग्रुपवर बोलताना फक्त स्टिकर्स पाठवून तासनतास मजेशीर गप्पा व्हायच्या. रात्री 12 वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना हाईकवरचे अनलिमिटेड स्टिकर्स पाठवणं म्हणजे कूल मानलं जायचं. शाळा कॉलेजच्या दिवसात डेटा संपल्यावर सुद्धा हाईक डायरेक्टमुळं बेंचवर शेजारी बसलेल्या मित्राला गुपचूप मेसेज पाठवणं असो किंवा पालकांपासून स्वतःची प्रायव्हसी जपण्यासाठी हिडन चॅटचा पासवर्ड लावून ठेवणं असो, हाईकने 90 आणि 2000च्या दशकात जन्मलेल्या पिढीला डिजिटल संवादाची पहिली खरी मज्जा अनुभवू दिली. जरी आज हाईक मेसेंजर आपल्या स्मार्टफोनमध्ये नसलं तरी 2012 ते 2017 या आठवणींमध्ये पहिल्या स्टिकर्समध्ये आणि गुपचूप केलेल्या हिडन चॅट्समध्ये हाईकचं नाव नेहमीच जिवंत राहील. बाकी मंडळी, तुमच्या हाईकच्या जोडलेल्या कायम आठवणी काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेषवारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.